नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण कांदा भजी कशी करणार आहोत ते बघणार आहोत. त्यासाठी मी 9 कांदे घेतले होते, ते स्वच्छ धुवून कापून घेतले आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची, ओवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे बेसन. तांदळाच्या पिठाने भजी खूप कुरकुरीत होतात. आपण एका बाउलमध्ये मी सगळे कांदे उभे कापून घेतलेले आहेत. पातळ कापलेले आहेत. सगळे कांदे आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूया आणि त्यामध्येच आपण बाकीचे पदार्थसुद्धा टाकूया. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी घालूया मिरची. तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडत असेल त्याप्रमाणे घाला. मी 2 ते 3 मिरच्या घातल्या होत्या. भरपूरशी कोथिंबीर, तुम्हाला जशी आवडत असेल तशी कमी जास्त. त्यानंतर त्यात आपण ओवा घालूया आणि बेसिक मसाले घालूया, हळद, मीठ, मसाला आणि हे आपण सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण पाणी घालायचं नाही आहे. कांद्याला ऑलमोस्ट पाणी सुटतं, त्या पाण्यानेच आपण हे बॅटर भिजवायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथे मी तेल कडकडीत गरम व्हायला ठेवलेलं आहे. तेल कडकडीत गरम झालं की नाही ते आपण थोडंसं टाकून बघूया. इथे बघू शकता तुम्ही तेल कडकडीत गरम झालं आहे. त्यानंतर आपण थोडे हाताने किंवा चमचीने तुम्हाला जसे जमेल तसे टाकून छान फ्राय करून घेऊया. कांदा भजी करायला खूप जास्त काही वेळ लागत नाही, झटपट होतात. इथे बघा तुम्ही 6 ते 7, 8 जशी तुमची कढई असेल, जेवढी मोठ्या प्रकारची तसे तुम्ही टाका. छोटे मोठे जसे तुम्हाला आवडत असेल. मध्यम आकाराचे मी इथे थोडे छोटे हे टाकलेले आहेत हाताने आणि हे छान आपण लो टू मिडियम फ्लेमवर असं भजी एकदम काळेसुद्धा करायचं नाही, करपवायचं नाही. थोडासा कलर चेंज ब्राऊन होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे भजी छान कुरकुरीत होते, क्रिस्पी लागते. इथे बघा तुम्ही आता आपला भजीचा कलर चेंज होत आहे. चेंज झाला की ते उलटून घेऊया. मागची बाजू उलटून पालटून मागची पुढची बाजू सगळी छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये बेसन असल्यामुळे. आणि इथे बघा तुम्ही आता आपल्या भजींचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे ते आपले फ्राय होत आलेले आहेत. आणि आता आपण ते भजी काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकी सगळे भजी आपण हळूहळू फ्राय करून घेणार आहोत. हे बघा इथे आपण भजी काढून त्याला मी टिश्यू पेपर लावलेला आहे, म्हणजे तेल सोक करेल. आणि अशा पद्धतीने आपण बाकी सगळे भजी थोडे करून जेवढे आपल्या कढईत मारेल तेवढे टाकून फ्राय करून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपल्याला कुरकुरीत भजी रेडी आहे.